स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। तालुक्यात एकीकडे दुधातील भेसळ आणि दूषित पाण्याचा बर्फ यावर कारवाया सुरू असताना आता थेट गरिबांच्या ताटात विष कालवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे रेशनिंगच्या धान्यात चक्क आळ्या आणि जाळ्या लागलेला गहू आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया त्या सविस्तर रिपोर्ट मध्ये। आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गावातील गाडवे कुटुंबाने नेहमीप्रमाणे शेलोत यांच्या रेशनिंग दुकानातून सरकारी धान्य आणले होते, मात्र घरी आणून धान्य पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। मिळालेल्या तांदळामध्ये अक्षरशः जिवंत आळ्या वळवळत होत्या, तर गव्हाला मोठ्या प्रमाणावर जाळ्या लागल्याचे दिसून आले। हे धान्य माणसाने खावे की जनावरांनी, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। धान्यात आळ्या आढळल्यानंतर संबंधित गाडवे कुटुंबियाने तातडीने रेशन दुकानदार शेलोते यांच्याकडे जाऊन जाब विचारला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुकानदार शेलोते यांनी तात्काळ आंबेगाव तालुक्याच्या पुरवठा अधिकारी माधुरी संतोषवार यांच्याशी संपर्क साधून या खराब धान्याबाबत माहिती दिली। माहिती मिळताच पुरवठा अधिकारी माधुरी संतोषवार यांनी थेट शिंगवे गावाला भेट दिली। त्यांनी रेशन दुकानातील आणि नागरिकांना मिळालेल्या खराब धान्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि धान्याची दुरवस्था पाहिली। मात्र यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। यावर या पुढील काळात कोणत्याही नागरिकाला खराब धान्य मिळणार नाही आणि धान्याची गुणवत्ता तपासली जाईल, अशी ग्वाही पुरवठा अधिकारी संतोषवार यांनी ग्रामस्थांना दिली। पण प्रश्न उरतोच की सर्वसामान्यांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबणार कधी? आंबेगाव तालुक्यात आधीच दूध भेसळीचे मोठे रॅकेट समोर आले आहे, त्यावर कारवाया सुरू आहेत। दुसरीकडे अशुद्ध आणि चुकीच्या पाण्यापासून बर्फ बनवला जात असल्याच्या बातम्या ताज्या आहेत। हे सर्व सुरू असतानाच आता गरिबांच्या हक्काच्या रेशनिंग धान्यातही किडे आणि आळ्या आढळल्याने आंबेगाव तालुक्यातील अन्न सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रशासनाने आश्वासन तर दिले आहे, मात्र आधी दूध, मग बर्फ आणि आता थेट रेशनचे धान्य एका पाठोपाठ एक समोर येणाऱ्या या प्रकरणांमुळे आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या दोषींवर आणि खराब धान्य पुरवणाऱ्यांवर प्रशासन काय कडक कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान शिंगवे गावातील रेशनच्या धान्य आळ्या आणि जाळ्या आढळल्याची ही गंभीर घटना समोर येता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हरिभाऊ बानखिले यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची आक्रमक मागणी केली आहे। आधीच आंबेगाव तालुक्यात दूध भेसळ रॅकेट उघड झाले असताना आता थेट गरिबांच्या अन्नात विष कालवण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे। केवळ आश्वासन देऊन चालणार नाही, तर ज्या गोदामांमधून हे किडलेले धान्य रेशन दुकानांपर्यंत पोहोचवले गेले त्या मुख्य कंत्राटदारांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका प्रमोद हरिभाऊ बानखिले यांनी घेतली आहे। आता एक प्रकार उघडकीस आला आहे की दूध भेसळ पहिले चालू आहे आणि बर्फ भेसळ पण त्या ठिकाणी आलेली आहे आता ऐरणीवर। आणि त्याच्यानंतर आता जे अन्नधान्यामध्ये जे आपण राशन घेतो त्याच्यामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत, काय सांगाल ते? आंबेगाव तालुक्यामध्ये नुकतंच पाहिलं तुम्ही, एक 15 दिवसापूर्वी दूध भेसळीचं रॅकेट समोर आलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाजलं आणि त्याची मुळं आंबेगाव तालुक्यापासून सुरू झाली ते आज महाराष्ट्रभर संपूर्ण दूध भेसळीचं चक्र फिरत आहे। त्यानंतर या ठिकाणी काही ऊस गुऱ्हाळवाले होते, रसाच्या गुऱ्हाळवाले, त्यांचा बर्फ बनवताना पाहिलं, त्या गुऱ्हाळाची अवस्था पाहिली, ऊसाचा रस पाहिल्यानंतर उलटी येईल अशा प्रकारचं ते बर्फाचं स्वरूप पाण्याचं सगळं पाहिलं। तोही भेसळीचा प्रकार आंबेगावकरांनी अनुभवला आणि प्रत्यक्ष तुमच्या पत्रकारांच्या मार्फत तो घराघरापर्यंत पोहोचलेला आहे। आणि आज आता नव्यानच आंबेगाव तालुक्यामध्ये शिंगवे गावामध्ये जे रेशनिंग दुकानदार आहेत त्या रेशनिंग दुकानामध्ये जे सरकार मार्फत अन्नधान्य लोकांना गोरगरिबांना पुरवलं जातं त्या धान्यामध्ये अक्षरशः किड्या आळ्या वळवळणाऱ्या सापडल्या आणि ते मोठ्या प्रमाणात होतं। असं नाही का एखादी दुसरी आळ्या असतात, म्हणजे एकदम सडकं कुजगं कीड लागलेलं धान्य शासनामार्फत त्या दुकानदारांपर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे याही स्वरूपामध्ये काही कुचकी धान्य, काही भेसळीचे धान्य त्या ठिकाणी मिळू लागलेले आहेत। म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब माणसाला आज कोण वाली आहे की नाही त्याच्याकरता
कोणी रक्षण करता आहे की नाही हा प्रश्न आमच्या सारख्याला पडलेला आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून मी आंबेगाव तालुक्यातील जनतेला विनंती करतो की आज एका गावात त्या आळ्या निघालेल्या आहेत. अजूनही अनेक ठिकाणी भेसळीचे तांदूळ असतील, भेसळीचे गहू असतील किंवा त्या रेस्टिंगच्या धान्यामध्ये सुद्धा भेसळ असण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे. ती जर कुणाला आढळल्यास त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा किंवा आपले पुरवठा अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, प्रांत ऑफिस आहेत, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जरी आपण कळवलं फोन मार्फत तरी काय हरकत नाही. पण लोकांनी यापुढे जागृत होऊन प्रत्येक गोष्टीची खरेदी करावी, त्याच्याकडे बारकाईने पाहावं आणि जनजागृती म्हणून ते सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. आता यावरती जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली, तर या ठिकाणी अधिकाऱ्यांविषयी तुम्ही काय सांगाल थोडक्यात? त्यांनी काय करायला हवं होतं किंवा काय त्या ठिकाणी? नाही, अधिकाऱ्यांनी नुसतीच जाऊन पाहणी करणं, त्याचं रेकॉर्ड तयार करणं इथपर्यंत काम करू नये. त्यांचा जो हलगर्जीपणा आहे, त्यांनी ते धान्य कुठं ठेवलं, कुठून आणलं, जर त्याला ते दुकानदार जबाबदार असतील तर त्या दुकानदारांचा रेस्टिंग परवाना सुद्धा रद्द करायला मागे पुढे पाहू नये. कारण जर असा काळ सोकवला, त्यांच्या चुका असतील तर त्याचं शासन सुद्धा त्या दुकानदाराला मिळालं पाहिजे. आणि जर शासनाकडनं ते खराब आला असेल तर ते सुद्धा शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारून यापुढे चेकिंग करूनच धान्य लोकांपर्यंत कसं जाईल या दृष्टीने त्यांनी पावलं टाकली पाहिजेत. आता दूध भेसळीचा पण प्रकार त्या ठिकाणी होता आणि बर्फाचा पण प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आला होता काही मध्ये. तर मग आता यावरती अन्न प्रशासन व औषध प्रशासन या ठिकाणी कमकुवत आहे असं वाटते किंवा काय, त्याबद्दल काय सांगा? नाही, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी चांगल्या प्रकारे काम करतायत. आता जसे तुकाराम मुंडे साहेब आलेले आहेत तेव्हापासून सामान्य तळातले अधिकारी सुद्धा अलर्ट मोडवर आहेत. परंतु हा शेवटी तुम्ही पाहिलं तर अन्न औषध प्रशासनाचा व्यापच एवढा मोठा आहे की प्रत्येक गावात अगदी छोट्या वड्यापावल्यापासून रेस्टिंग दुकान असतील, हॉटेल असतील, कुठे ना कुठे सगळ्यांमध्ये आज तुम्हाला पाहतो की चेकिंग करायचं म्हणलं तरी 10-20 वर्ष सुद्धा पुरणार नाही. लोकांनीच आता जागृत होऊन जर असं कुठं काही अन्न भेसळ असेल किंवा कुठं भेसळीचा प्रकार निदर्शनास आला तर लोकांनी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जावं, त्यांना फोन करावे, ती माहिती द्यावी किंवा संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी. आता जनजागृती हा एकमेव पर्याय याच्यामध्ये आहे. शेवटी अधिकाऱ्यांना सुद्धा कामाला मर्यादा आहे, त्यामुळे ते किती फिरले तरी ते सगळ्या टोकापर्यंत शेवटच्या माणसांपर्यंत जाऊ शकत नाही. आता जनतेनेच हे सगळं हातात घ्यायला काय हरकत नाही.